ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकय चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिने इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशधारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे। सर्व वैष्णवींचे आजच्या सत्रामध्ये स्वागत आणि तुमच्या चरणी कोटी कोटी दंडवत। तर आज आपला 13वा अध्याय सुरू होत आहे आणि 13व्या अध्यायामधील पहिला आणि दुसरा श्लोक आज पाहणार आहोत आपण। तर तो श्लोक अशा पद्धतीने आहे। अर्जुन उवाच प्रकृती पुरुषाचैव क्षेत्र क्षेत्रज्ञमेव च एतद्विदे तुमिच्छामि ज्ञानज्ञेयश्च केशव। श्री भगवान उवाच इद शरीर कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तत्प्राहुः क्षेत्रज्ञ इत तद्विदः। त्याचा अर्थ असा आहे, अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, मला प्रकृती पुरुष क्षेत्र क्षेत्रज्ञ ज्ञान व ज्ञेय याबद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे। श्री भगवान म्हणाले, हे कोणते, या शरीराला क्षेत्र म्हटले जाते आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हटले जाते। आता श्रील प्रभुपादांद्वारे तात्पर्य आहे असं की अर्जुनाला प्रकृती पुरुष क्षेत्र क्षेत्रज्ञ आणि ज्ञान व ज्ञेय याबद्दल जिज्ञासा होती। या सर्वांबद्दल जेव्हा त्याने श्रीकृष्णाकडे पुच्छा केली तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की या शरीराला क्षेत्र म्हटले जाते आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हटले जाते। हे शरीर म्हणजे बद्ध जीवांचे कार्यक्षेत्र आहे। जीव या संसारात गुरफटलेला असतो व तो भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करीत असतो आणि म्हणून भौतिक प्रकृतीवरती प्रभुत्व गाजवण्याच्या त्याच्या क्षमतेनुसार त्याला कार्यक्षेत्र प्राप्त होते। हे कार्यक्षेत्र म्हणजे शरीर होय। आणि शरीर म्हणजे काय? शरीर हे इंद्रियांनी बनलेले असते। बद्ध जीवांना इंद्रिय उपभोग करण्याची इच्छा असते आणि इंद्रिय उपभोग करण्याच्या त्याच्या कुवतीनुसार त्याला शरीर आणि कार्यक्षेत्र उपलब्ध करू दिले जाते, म्हणून शरीराला क्षेत्र असे म्हटले जाते। खूप सुंदररित्या श्रील प्रभुपाद सांगत आहेत की कशा पद्धतीने की कार्यक्षेत्र म्हणजे एक पद्धतीने ज्या शरीराला कार्यक्षेत्राची आवश्यकता आहे तर ते क्षेत्र कार्यक्षेत्र उपलब्ध करू दिलं जातं, म्हणजे त्यालाच ते एक शरीर म्हटलं जातं। हे बद्ध जीवांचे कार्यक्षेत्र असते। आता जो मनुष्य स्वतःचे शारीरिक तादात्म्य करतो त्याला क्षेत्रज्ञ असे म्हटले जाते आणि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञामधील भेद जाणणे फारसे कठीण नाही। कोणतीही व्यक्ती जाणू शकतो की बालपणापासून वृद्ध कालापर्यंत त्याला शरीरामध्ये अनेक बदल होतात, तथापि व्यक्ती ही तीच असते। त्याप्रमाणे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञामधील भेद आहे, व्यक्ती तीच आहे। आता अशा रीतीने बद्ध जीवात्मा जाणतो की आपण आपल्या शरीरापासून भिन्न आहोत। प्रारंभी वर्णन करण्यात आलेलं आहे की देहिनास्मिन्य देहे म्हणजे जीव हा देहस्थ असतो आणि देहाचे बालपणातून कोमार्यातून तारुण्यातून वृद्धापावस्थेत स्थित्यंतर होत असते आणि देहाचा स्वामी असणारा जाणू शकतो की देहामध्ये स्थित्यंतरे होत आहेत। हा देहाचा स्वामी म्हणजे क्षेत्रज्ञ होय। काही वेळा आपण विचार करतो की मी मनुष्य आहे, मी स्त्री आहे, मी पुत्र आहे, मी मांजर आहे, या सर्व क्षेत्रज्ञाच्या उपाधी आहेत, परंतु क्षेत्रज्ञ हा शरीरापासून भिन्न असतो। आपण जरी आपले कपडे इत्यादी वापरतो तरी आपण जाणतो की वापरलेल्या वस्तूहून आपण भिन्न आहोत। त्याचप्रमाणे थोडेसे चिंतन केल्यास आपण जाणू शकतो की आपण शरीरापासून भिन्न आहोत। मी
मी, तुम्ही किंवा इतर जे शरीर धारण करतात त्यांना क्षेत्रज्ञ असे म्हटले जाते. मी, तुम्ही किंवा इतर जे काही शरीर धारण करतात त्यांना क्षेत्रज्ञ म्हटले जाते आणि शरीराला क्षेत्र असे म्हटले जाते. आणि भगवद्गीतेच्या प्रारंभी 6 अध्यायांमध्ये क्षेत्रज्ञ जीव ज्या स्थिती योगे तो भगवंतांना जाणू शकतो त्याचे वर्णन करण्यात आलेले आहे. भगवद्गीतेच्या मधल्या 6 अध्यायांमध्ये भगवान आणि भक्तीच्या संदर्भात आत्मा आणि परमात्मा यांच्यातील संबंधाचे वर्णन करण्यात आले आहे. तसेच भगवंतांचे श्रेष्ठ श्रेष्ठ स्वरूप आणि जीवात्म्याच्या स्वरूपाचे निश्चित रूपाने या अध्यायामध्ये वर्णन करण्यात आलेले आहे. जीव हे सर्व परिस्थितीत अधीन असतात, परंतु जीवांना विस्मृती झाल्यामुळे ते दुःख भोगत असतात. पुण्यकर्माद्वारे प्रबुद्ध झाल्यावर ते अर्थार्थी जिज्ञासे आणि ज्ञानी इत्यादी विविध अवस्थांमध्ये भगवंतांकडे जातात. त्यांचे वर्णन करण्यात आलेले आहे. आता 13व्या अध्यायाच्या माताजी म्यूट झाला वाटतं तुम्ही. नाही येते आवाज. हा, एक मिनिट, एकच मिनिट, फोन येतोय. हो, आला आला. हा, फोन आलता मध्येच. एकच. फोन येतोय. आवाज येतोय ना माझा? हो माताजी, आता हा. तर अशा पद्धतीने आता श्रील प्रभुपादांनी जे दिलेलं सगळं विवरण आहे ते खूप महत्वाचं होतं, त्याच्यामुळे मी ते पूर्ण विवरण वाचण्याचा प्रयत्न केला. तर आपण आता पाहत आहोत की कशा पद्धतीने श्रील प्रभुपादांच्या ह्याच्यामध्ये तात्पर्यामध्ये सुद्धा खूप छान रीतीने सांगितलं आहे. आणि श्री भगवान म्हणाले की हे कोणते, या शरीराला क्षेत्र म्हटले जाते. म्हणजे आता अर्जुनाला तरी इच्छा आहे, म्हणजे भक्तियोग सगळे काही सांगण्यात आलं. आताच 12वा अध्याय झाला, त्याच्यामध्ये भक्तियोगाबद्दल सगळं काही सांगण्यात आलं. आणि आता 13व्या अध्यायामध्ये भगवंतांना, आता अर्जुनाला पुन्हा प्रश्न पडलेला आहे की त्यांना आता जाणण्याची उत्सुकता झाली की काय काय आहे नेमकं. मग त्यांना अशी कोणत्या कोणत्या गोष्टी जाणण्याची इच्छा झाली, तर बघा, प्रकृती, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञान व ज्ञेय याबद्दल जाणण्याची त्यांना इच्छा झाली. तर आता या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात की याच्यामध्ये फक्त मी या शरीर, ते म्हणतात की हे कोणते, या शरीराला क्षेत्र म्हटले जाते आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हटले जाते. आता जे जाणतो तो, तर इथं बघा की आपण पाहतोय की शरीराला क्षेत्र म्हटले जाते. म्हणजे क्षेत्र म्हणजे काय, आपण कसं, आपण विचार आपल्या लोकल भाषेमध्ये जो जर समजून सांगायचा प्रयत्न केला तर आपण म्हणतो तुमचं क्षेत्र किती आहे, असं अशा प्रश्न विचारतो आपण. क्षेत्र किती आहे म्हणजे शेती किती आहे तुमची, मग कार्यक्षेत्र त्यांचं. मग हे जर एखाद्याला माहिती होत असेल की जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हटलं जातं. म्हणजे एखाद्याला समजा शेती असेल तर तो शेती कुठे आहे, किती आहे त्याला क्षेत्र, त्याचं हवामान कसं आहे, त्याच्यामध्ये काय पिकतं, म्हणजे हे सगळं ह्या शेतीविषयी तो जाणतो. त्याच्या स्वतःच्या कार्यक्षेत्र म्हणजे क्षेत्राविषयी तो जाणून घेत असतो. आणि हे जे जसं पाहिलं तर तत्व आहे, ते तत्व जाणणारा कोण असतो, तत्वज्ञ असतो. काही शास्त्र असतं, ते शास्त्र जाणणारा कोण असतो, शास्त्रज्ञ असतो. आणि तसंच त्याच पद्धतीने हे जे शरीर आहे, क्षेत्र आहे, हे क्षेत्राला जाणणारा कोण आहे, क्षेत्रज्ञ आहे. म्हणजे आता इकडे क्षेत्र म्हणजे हे शरीराला म्हटलेलं आहे. तर आता आपण पाहतो की शरीराला म्हणजे क्षेत्राला जाणणारा जो क्षेत्रज्ञ असतो त्याला या शरीराविषयी हे शरीर का प्राप्त झाले, या शरीराविषयी त्यांना जाणून घ्यायचंय. मग काही गोष्टी आहेत की आपल्याला का मिळाल्यात, प्रत्येक गोष्ट काही उगीच घडत नाही, की काही ना काहीतरी त्याच्या मागे कारण हे
असतंच. आता बघा की एका झाडाचंच उदाहरण बघा, की एक झाड उगवल्यानंतर त्याला छान अशी फळं लागतात. फळं लागल्यानंतर ती काही फळं पिकतात, पिकल्यानंतर खाली पडतात, पडल्यानंतर त्याचं बीज तयार होतं आणि पुन्हा दुसरी फळं तयार होतात. ते पुन्हा वृक्ष मोठं होतं आणि पुन्हा त्याला फळं येतात आणि त्या फळापासून पुन्हा दुसरे वृक्ष. म्हणजे असं हे जे चक्र आहे ना, ते चालत राहतं. मग आता इथे कसं झालंय, की आपलं शरीर रूपी हे जे वृक्ष आहे ना, ते सुद्धा त्याला सुद्धा फळं लागतात बघा. पाप पुण्यांची फळं लागत असतात. आणि ही जी फळं आहेत पाप पुण्यांची लागलेली, तर त्या फळांपासून सुद्धा काय होतं, की आपल्याला त्या कर्मानुसार पुन्हा आणखीन आपल्याला शरीर प्राप्त होतं. आणि मग हे चक्र सतत चालू राहतं. जसं मी आता झाडाचं जे उदाहरण सांगितलं तुम्हाला, की त्या पद्धतीने हे जे चक्र आहे ना सतत चालू राहतं. म्हणजे ज्याच्या त्याच्या सगळ्याच्या कर्मानुसार त्याचं कसं पाप कर्म, पुण्य कर्म त्यानुसार त्याचं हे सतत चालू असतं. मग जसं की आपण पाहतो, की हे जसं ज्या शरीररूपी झाडाला कोणते फळ लागणार, मग कधी हे कोणतंही फळ लागणार नाही ज्यावेळेस या शरीररूपी झाडाला, त्याच वेळेस आहे ना त्याचा जन्म मृत्यू सुद्धा खंडित होतं. म्हणजे त्याच्यासाठी काय बरं, की म्हणजे आता एक श्लोक आपण पाहतो, की समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जित. म्हणजे ज्यावेळी एखादा मनुष्य आहे ना भक्ती मार्गाला लागतो आणि भक्ती मार्गाला लागल्यानंतर सगळ्या तो द्वंद्वातून मुक्त होतो. त्याला कोणत्याही द्वंद्वाचं देणं घेणं नसतं. म्हणजे काय हो, की पाप असो, पुण्य असो, शीत असो, उष्ण असो, सुख असो, दुःख असो, ह्या सगळ्या द्वंद्वातून तो काय होतो, बाहेर जातो सगळ्या द्वंद्वातून. मग ह्या द्वंद्वातून ज्यावेळेस तो बाहेर येतो ना, की त्यावेळी त्याला काय होतं, की मग ह्या पाप पुण्याच्या ह्याच्यातून ते फेऱ्यातून बाहेर पडतो तो. आणि बघा, की काही म्हणतात, की तुम्ही इस्कॉनमध्ये हे व्रतवैकल्य करत नाही, हे वार धरत नाही, ते वार धरत नाही. तुम्ही फक्त एकादशी करता किंवा जन्माष्टमी वगैरे असे मेन उत्सव करता. पण बघा, की भक्त पण ना खूप बुद्धिमान असतात. भक्तांना माहिती की कुठेच गुंतायला नको. व्रतवैकल्य जर केलं ना, तर पुन्हा पुण्य प्राप्त होणार. आणि ह्या पुण्यामुळे काय पुन्हा जन्म घ्यायचा, ते पुण्य भोगायचं. त्याच्यासाठी कोणी सांगितलंय पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचा. त्याच्यासाठी हे व्रतवैकल्य केलं ना, की पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे लागतात. म्हणून चांगलंही पुण्यही कितपर्यंत बघा, की आपल्याला पुण्याची आवश्यकता कुठपर्यंत आहे, की जोपर्यंत तो व्यक्ती भक्तीत लागत नाही ना, तोपर्यंत त्या पुण्याची आवश्यकता असते. की ज्यावेळेस आहे ना, तो सत्वगुणात येतो, पुण्य प्राप्त करतो आणि नंतर तो भक्तीला लागतो. पण एकदा जो भक्तीला लागला ना, तर थोडंसं नर्सरीतून एचकेजीत या ना, एचकेजीतून 1ली 2रीत या ना, म्हणजे असं थोडंसं आपल्याला अपग्रेड व्हायला आवडतं ना किंवा प्रत्येक वर्ग पहिलीतच किती वर्ष पहिलीतच बसून राहायला आवडेल का कोणाला? नाही आवडणार. त्या पद्धतीने अपग्रेड होणं ही आवश्यक आहे. त्याच्यामुळे की थोडंसं ह्याच्यापासून एकादशी व्रत हे काय आहे भक्तिवर्धक आहे. भक्तिवर्धक म्हणजे ते भक्ती आपल्याला प्रदान करतं. त्या पद्धतीने जे जन्माष्टमी वगैरे असे उत्सव आहेत त्याचे आपण हे करतो अ, अ, वार पकडतो. ते सुद्धा काय आहे ते की भक्तिवर्धक आहेत. असं नाही की त्यांनी पुण्य होणार आणि पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात असंही त्याने प्राप्त होत नसतं. आणि त्याच्यामुळे आपण काय पाहतोय, की शेतात जसं काही जे पेरेल ना तेच उगवतं. हं. ते जसं तुम्ही पहा, की आता तुम्ही जर गहू पेरलं तर तांदूळ उगवेल अशी अपेक्षा आपण करतो का? नाही करत. गहू पेरल्यानंतर तांदूळ येत नाही. गहू पेरल्यानंतर काय येतं? गहूच येतं. हां. त्याच पद्धतीने काय होतं, की हे जे शरीर आहे ना, की शरीराला जे काही आहे ना, आपण जे काही करणार आहोत, त्याची पुन्हा रिएक्शन येत असते. म्हणजे आपण पाप केलं तरी पापाची रिएक्शन दुःख आहे. काही पुण्य केलं तर पुण्याची रिएक्शन सुख आहे. हे आपल्याला माहिती आहे. मग त्या पद्धतीने होतं आणि मग ज्यावेळेस आपण भक्ती मार्गाला लागतो ना, त्यावेळेस मात्र ह्या सगळ्या गोष्टीतून आपण बाहेर पडत असतो. हां. मग हे शरीर म्हणजे काय? तर 5 इंद्रियांपासून 5 इंद्रिय म्हणजे शरीर म्हणजे फक्त हाडामासाचा गोळा जो दिसतोय समोर, तो नाहीये. तर शरीर म्हणजे काय? तर 5 काय आहे? तर कर्मेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 3 सूक्ष्म शरीर आहेत. म्हणजे मन, बुद्धी, अहंकाराचं काय आहे? सूक्ष्म शरीर. हे सगळं मिळून जे काही आहे ना, ते शरीर आहे. आणि मग हे जे कार्य करणार आहे, तसा त्याला परिणाम मिळणार आहे. जसं त्याला कार्य आहे. हे कार्यक्षेत्र आहे ना त्याचं शेवटी. बघा की कार्यक्षेत्र म्हणून बघा, की साधं उदाहरण बघा, की ब्रह्मदेवांना ज्यावेळेस सृष्टी निर्माण करायची होती. सृष्टी निर्माण करायची असताना त्यांना सांगितलेलं असतं पृथ्वीवरती. मग ते सृष्टी निर्माण करायच्या वेळेस ते पृथ्वीचा शोध घेतात, की आता प्रजा उत्पन्न करायचंय. मग आता हे पृथ्वी कुठे आहे? पृथ्वी कुठे गेली म्हटल्यावर नंतर मग प्रत्यक्ष भगवंतांचा अवतार तिथे होतो आणि भगवंत
ज्यावेळेस शुक रूपामध्ये येतात त्यावेळेस काय होतं की त्यांना तिथे आल्यानंतर मात्र काय होतं की ते पृथ्वी कुठं आहे ती शोधून काढतात आणि हिरण्यकशाशी युद्ध करून त्याला मारतात. म्हणजे मग नंतर हे कार्यक्षेत्र त्यांना उपलब्ध करून देतात. म्हणजे एक उदाहरण बघा की हे कार्यक्षेत्र आहे. म्हणजे काही जे कर्म करायचं असेल त्याच्यासाठी काय कार्यक्षेत्राची आवश्यकता असते. आणि प्रभुपादांनी फर्स्ट ह्याच्यामध्ये खूप सुंदर हे वाक्य मला फार आवडलं की ते असं म्हणतात की जीवांचे कार्यक्षेत्र जीव या संसारात गुरफटलेला असतो आणि तो भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याच्या त्याच्या क्षमतेनुसार त्याला कार्यक्षेत्र प्राप्त होते. आणि या कार्यक्षेत्र म्हणजे काय शरीर म्हणजे त्याला प्रभुत्व गाजवायचंय ना की त्याला आधी भौतिक आध्यात्मिक जगतामध्ये तो होता. आध्यात्मिक जगतामधून त्याला असं वाटलं की मी भौतिक जगामध्ये यावं. भौतिक जगामध्ये त्याला सुद्धा मी राजा आहे, मी प्रधान आहे, हे सगळं त्याचं माइंड सेट झालेलं असतं आणि मग त्याच्यानंतर त्याला असं वाटतं की मी प्रधान आहे ना, मग त्याच्यासाठी काय तर मग हे भगवंत त्याला हे धर बाबा ही पृथ्वी, हे तुझं शरीर आणि हे त्याच्यानुसार तू राजा हो शरीराचा, कोणाचं दुसऱ्यांवरती राज्य हे कर आणि कोणाचा नसलं तरी स्वतःचा तो राजा असतो. म्हणजे अशा पद्धतीने तो काय होतं की तो कशा पद्धतीने ह्या भौतिक जगामध्ये गुंतत गुंतत जातो आणि त्याला हे शरीर प्राप्त झाल्यानंतर मग आपल्याला हा प्रश्न पडू शकतो की मग आता जे काही करतो की मग आता पूजा पाठ करतो आम्ही सगळं मग हे दुःख आम्हाला पण म्हणजे जे भक्त असतं जे वैष्णव आहेत त्यांना सुद्धा दुःख प्राप्त होत असतं कारण शरीरानुसार ते जरी आपण म्हटलं की आपण ह्या सगळ्या सुख दुःखातून बाहेर पडू पण तरी सुद्धा हे शरीराला सुख दुःख हे सगळं जाणवत असतं ना की त्याला कर्मानुसार जरी तो किती भक्ती मार्गात असलं तरी त्या इतर व्यक्तींप्रमाणेच त्याला सुद्धा शारीरिक वेदना होतात त्याला सुद्धा दुःख होतं त्याला सुद्धा रडायला येतं मग मग काही व्यक्ती विचारतात ना मग तुमच्यात आणि इतर सामान्य लोकांमध्ये काय फरक आहे हो म्हटले की तुम्ही पण असं तुमच्यात पण दुःख येतंय तुम्ही किती भक्ती करता पूजा पाठ करता तरी सुद्धा तुम्हाला दुःख भोगावं लागतंय तरी सुद्धा तुमच्या शरीराला वेदना होत आहेत काही ना काही ते आजार रोग जडतायत म्हणजे हे काय आहे म्हणजे नेमकं बऱ्याच जणांना हा प्रश्न पडू शकतो आणि त्याच्यामुळे लोक भक्तीमध्ये जे नवसाधक भक्त असतात ना तर त्यांना काय होतं की ते डगमगतात आणि मग म्हणतात की काय उपयोग आहे ना इथंही दुःख येतंय म्हटल्यावरती ह्या मार्गात जाऊन उपयोग काय हा प्रश्न पडतो त्यांना मग बघा की पूजा पाठ वगैरे जे आहे ना यामुळे काय होणार आहे की आपल्याला अशी शक्ती निर्माण होते की ह्या सुख दुःखांना लढण्याची शक्ती आपल्यामध्ये निर्माण होत असते हे सुख दुःख तरी येत राहणार आहे तर हे आपण या भौतिक जगामध्ये दुःखालय अशाश्वत म्हटलं जातं कारण हे जे भौतिक जग आहे ना हे दुःखानेच बनलेलं आहे ना मग इथे दुःख नाही आलं तर उपयोग काय बघा की सुख दुःखाचा इथे मेळ आहे ना म्हणून तर मनुष्य भक्ती मार्गात लागतोय म्हणून तर तो आर्ततेने भक्ती करतोय आर्ततेने त्याला कळतंय की अरे सुख आल्यानंतर एक दुःखाची ज्यावेळेस लाभ बसते ना त्यावेळेस अरे हा जागेवर येतो अरे नाही 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 आपण भक्ती मार्गात पत्करला पाहिजे नामजप केला पाहिजे असं जरा तो मार्गावर येतो म्हणून तर नाही का वरती देवता लोकांना सुद्धा तिथे खूप सुख आहे ना भगवंतांची आठवण होत नाही अरे आहे ते चांगलं आहे ना मग कशाला भक्ती करायची असं त्यांना वाटतं इथून कशाला जायचंय हा प्रश्न त्यांना पडतो पण त्यांचं ज्यावेळेस वय किंवा जितकं पुण्य आहे तितकं संपलं की पुन्हा भौतिक जगामध्ये पाठवलं म्हणजे पुण्यशिले विश्रांती जे म्हटलं जातं ना की म्हणजे तुमचं जे पुण्यकर्म जे संपलं ना की तुम्हाला पुन्हा या भौतिक जगामध्ये पुन्हा पाठवलं जातं क्षीणे पुण्य सॉरी मला ते श्लोक आठवत नाही आता तर ह्या अशा पद्धतीने हे जे आहे की तो जो कार्यक्षेत्र आहे ना तो पुन्हा त्याचं कार्यक्षेत्र हे भौतिक जग होतं म्हणजे भौतिक जग झाल्यानंतर काय होतं की भौतिक जगामध्ये की त्याला पुन्हा या भौतिक जगात कशा पद्धतीने सुख दुःखाचा त्याला सामना करावा लागतो आणि मग ह्याच्या सुख दुःखाच्या सामन्यामध्ये ना की दुःख ज्यावेळेस येतं त्यावेळेस भक्ती आठवते त्याला की त्याला असं वाटतं की नाही कुठेतरी शोधलं पाहिजे भक्ती मार्ग काय आहे ह्याला प्रश्न त्याला पडतो की मी शरीरालाच का दुःख होतंय मला की मलाच का दुःख होते माझ्याच का वाट्याला असं सगळं काही येतं हे जे प्रश्न आहे ना त्याला पडायला लागतात आणि मग ही जी प्रश्न पडायला लागतात ना त्यावेळेस आहे ना त्याला एक त्याच्यामध्ये कसं असतं की भक्ती मार्गात आला ना की त्याची कर्म त्याला चांगली कर्म त्याला सुख देत असतात वाईट कर्म दुःख जरी देत असले ना तरी एक ज्यावेळेस भक्ती मार्गाला लागणारा जो व्यक्ती आहे ना त्याला मात्र सगळं कळतं की समजा आता मी उदाहरण सांगते तुम्हाला की दोन व्यक्ती असतात दोन व्यक्ती रस्त्याने चालत असतात रस्त्याने चालता चालता काय होतं की त्यांचा ऍक्सिडेंट होतो आणि दोघांचे पाय फ्रॅक्चर होतात पाय फ्रॅक्चर झाल्यानंतर जो अभक्त असतो
तो मात्र मोठ्या मोठ्याने रडायला सुरुवात करतो आणि म्हणतो काय झालं काय झालं, म्हणतो की काय रस्ताच खराब होता, खड्डेच होते, पाऊसच येत होता, हाच मध्ये आला, तोच मध्ये आला. हा नाना प्रश्न दुसऱ्यांना दोष देण्यामध्ये तो वेळ घालवतो. आणि हा जो भक्त असतो त्यालाही रडायला येत असतं, कारण ती वेदना होत असतात. असं नाही की तो असा ह्याचा दगडाचा गोळा आहे म्हणून, असं काही नाहीये. त्यालाही वेदना होतात, त्याला दुःख होत असतं. पण मात्र तो खूप हुशार, त्याला त्याच्या वरची स्थिती माहिती आहे त्याला, की तो म्हणतो की भगवंतांना मी खूप धन्यवाद मानतो. कारण भगवंतांनी किती किती दयाळू आहेत भगवंत, अजून किती माझ्यावरती कृपा करणार आहेत भगवंत, की मला इथे डोक्याला लागू शकत होतं, पण डोक्याला न लागता माझ्या पायावरती निभावलं. आणि बघा की किती दिवसापासूनची माझी इच्छा होती की श्रील प्रभुपादांचे सगळे ग्रंथ वाचून द्यावे. मग आता महिनाभर मला वेळ आहे. आता मला कोणी काय काम सांगणार नाही. मी महिनाभर बेडवर असणार आहे आणि मस्तपैकी मी सगळे बरेचसे ग्रंथ प्रभुपादांचे वाचून घेईल. म्हणजे हे निगेटिव्हिटी मधून पॉझिटिव्हिटी हा शोधणारा कोण आहे? वैष्णव आहे. तर तो या गोष्टीतून शोधतो की अरे नाही, असं केल्यानंतर असं होऊ शकतं बरं का. म्हणजे हा आहे फरक, की जो धन्यवाद मानतोय भगवंतांना. म्हणजे अशा पद्धतीने की एक जो भक्त आणि अभक्त याच्यामधला हा फरक जाणवतो. कारण तो या शरीराला जाणणारा आहे ना, म्हणून त्याला हे फरक जाणवायला सुरुवात होतो. जीवनात दुःख तर आलेच, आता आलेच आहेत. सुख-दुःख हे काय केलं पाहिजे, की खरंच सुख आणि दुःख ही आपली जबाबदारी आहे. म्हणजे आपल्यामुळे आणि स्वतःमुळेच हे तयार होत आहे. हे त्यांनी जाणलं पाहिजे, की शिकलं पाहिजे त्यांनी, की कळलं पाहिजे त्याला, की आपलं हे सुख-दुःख येतंय ना, ते माझ्या स्वतःमुळे येत आहे. इतर लोकांमुळे येत नाहीये. पण काही लोक काय करतात, जे दुःख आलं, काही ना काहीतरी मोठा आघात त्याच्या जीवनामध्ये आला, की सुरुवातीला आधी बोट कोणाला दाखवतो? भगवंतांना, देवांना. देव तू काय असा दगडाचा देव म्हणतात, कितीतरी शिव्या घालतो आणि तुझ्यामुळे असं झालंय भगवंता, तुझ्यामुळे असे बोलणारे लोक आहेत. आणि आधी देवांना पुढे घालतात. अरे ते काय आपले शत्रू-बित्रू आहेत का? भगवंत म्हणजे आपले शत्रू आहेत का? का त्यांना तेवढंच काम आहे, तुला एवढं दुःख, तुला तेवढं दुःख, ह्याला एवढं दुःख असं सांगणारे, त्यांना दुसरं काम नाही का आपल्याला दुःख वाटण्याशिवाय? अरे ते सुद्धा आपले सुहृदयी आहेत. आपल्याला ते जाणणारे आहेत. आपल्याला उलट ते आपल्याला जास्त त्यांना दुःख होतं, की आपण किती दुःखामध्ये आहोत. आणि ते खूप कनवाळू, कृपाळू आहेत भगवंत. आणि एकदा तर म्हणजे एक उदाहरण सांगते तुम्हाला, की युधिष्ठिर महाराज ज्यावेळेस कुरुक्षेत्राचे ज्यावेळेस आहे ना, हे झालं, युद्ध झालं कुरुक्षेत्राचं, त्यावेळेस खूप अशी हानी झालेली असते आणि खूप असं जीवितहानी झालेली पाहून युधिष्ठिर महाराजांना खूप दुःख होतं. आणि हे दुःख झाल्यानंतर त्यावेळेस त्यांचं दुःखाचं निवारण करण्यासाठी ते सगळे मिळून काय करतात, भीष्मदेवांकडे येतात. आणि मग भीष्मदेव मात्र त्यांना खूप छान पद्धतीने समजावून सांगतात, की कशा पद्धतीने. भीष्मदेव म्हणतात, मी तुम्हाला आधी एक कथा सांगतो. ती कथा अशी आहे, ते म्हणतात की एक वयस्कर बाई असते, म्हणजे एक वृद्ध स्त्री झालेली असते आणि त्याला फक्त एकच मुलगा असतो. आणि त्यांचा पती सुद्धा खूप वर्षापासून मेलेला असतो आणि फक्त ती त्याच्या मुलावरती अवलंबून असते. आणि तो मुलाचं खूप लहानपणापासून तिने लालन पालन केलेलं असतं आणि अगदी तरुण वयामध्येच तो मुलाला काय होतं, अचानक साप चावतो. साप चावल्यानंतर तो मरतो. आणि ती खूप शोक करते. पण काय तर तो गेल्यानंतर अचानक तिथे एक शिकारी येतो. आणि शिकारी काय करतो, तिथे आल्यानंतर तो ज्या सापाने त्या मुलाला चावलंय ना, तर तो साप पकडतो आणि तो तिच्या समोर आणून ठेवतो आणि म्हणतो, मार तिला, म्हणतो की या सापाने तुझ्या मुलाला मारलंय. तर ते मग ती जशी एक ब्राह्मणी स्त्री असते आणि तिला थोडं ज्ञान असतं. त्यावेळेस ती म्हणते, की याला जर मारू नये ना, माझा मुलगा जर जिवंत होणार असेल ना, तर मी नक्की याला मारेन. माझा मुलगा तर गेलाय, पण आता ह्या जगामध्ये हा जीव आता आहे आणि ह्या जीवाला मारून काय करू मी? असं ती ती पण म्हणते. त्याच्यामुळे मला याला मारायचं नाही. पण तो म्हणतो, शिकारी म्हणतो, "नाही, हाच दोषी आहे. सापच तुझ्या पुत्र मरण्यासाठी दोषी आहे. तर त्याला तू मार." त्यावेळेस मग साप बोलायला सुरुवात करतो. तर साप काय म्हणतो, "नाही, नाही. मी दोषी नाहीये. दोषी कोण आहे? मृत्यू दोषी आहे. जो मृत्यूने असं ठरवलं होतं, की त्यांनी मला बुद्धी दिली मृत्यूने, की ह्याला चाव आणि ह्याला मार, कारण ह्याचा मृत्यू आलेला आहे म्हणून. म्हणून मग मी दोषी नाहीये." तो साप म्हणतो, "मी दोषी नाही, मृत्यू दोषी आहे." त्यावेळेस मग काय होतं, की लगेच मृत्यूची देवी पुढे प्रकट होते. आणि मृत्यूची देवी प्रकट झाल्यानंतर मृत्यूची देवी काय म्हणते, "नाही, मी दोषी नाहीये," म्हणते. "मी दोषी नाहीये." तर कारण कोण दोषी आहे मग म्हणतात, काळ. काळ दोषी, म्हणजे काळ जो आहे ना, तर त्याचा काळ आलेला होता आणि तो काळ आल्यामुळे मी दोषी नसून काळ दोषी आहे. कारण काळ येणार होता त्याचा, म्हणून त्याचा मृत्यू आला.
त्यावेळेस मग काळ देवता तिथे प्रकट होते बघा. आणि मग काळ देवता काय म्हणते की नाही नाही, मी दोषी नाहीये म्हणते. मग कोण दोषी आहे मग? तर ते म्हणतात की मी दोषी नाही, तर त्याचं स्वतः जो व्यक्ती मरण पावलाय ना तो स्वतःच दोषी आहे. कसं काय बरं? कारण त्याने जे पाप पुण्य केलं आहे, त्याचं जे पाप आहे, त्याचं जे पुण्य आहे ना, त्याच्या कर्मानुसारच त्याला ते मृत्यूची प्राप्ती झाली. आणि त्याचा काळ जवळ आला होता, त्याच्यामुळे मृत्यू जवळ आल्या. मृत्यू जवळ आल्यामुळे त्या सापाला बुद्धी मिळाली आणि सापाला बुद्धी जी मिळाली त्याच्यामुळे तो साप त्याला जाऊन चावला आणि तो मेला. म्हणजे इथं दोषी कोण आहे सांगा बरं? दोषी कोण आहे? तर स्वतः व्यक्ती. त्याच्यामुळे की सगळ्यांनी ना, की आपल्यामध्ये जरी दुःख, सुख आलं ना, तरी ती सुख-दुःख देणारी समोरची जी व्यक्ती आहे ना, ती दोषी नसते कधीच. आपण स्वतः दोषी असतो. समोरची जी व्यक्ती ना, ती उलट आपल्याला मदत करते हो, की आपलं ओझं कमी करायला मदत करते. बघा, की तुम्ही सांगा बरं, तुम्हाला सगळे चांगलं, चांगलं, चांगलं म्हटलं. कोणी तुम्हाला वाईट म्हटलं नाही. सगळे चांगले, चांगले म्हणतायत. तर मग आपल्याला काय आपले स्वतःचे दोष दिसणारच नाहीये ना. जे समोरचा व्यक्ती आहे, जो तुम्हाला दोष दाखवतो, दोष दाखवल्यावर तुम्हाला दुःख होतं, तर तो व्यक्ती खरा आपला हितचिंतक असतो. कारण बघा, की तो किती मोठं कार्य करतोय, किती मोठं काम करतोय तुमचं, की तुमच्यातले जे दोष दाखवलेत ना, ते दोष जर तुम्हाला कळाले ना, तर जे दोष आहेत तेच काटा आहे तुमचा. ह्या भक्ती मार्गामधला. तर तो हे जे दोष बाहेर निघाले ना, तो काटा आहे तो बाहेर निघाला ना, तर बघा ना, तर तुमचं आयुष्य, तुमची भक्ती किती ईझी आणि सोपी जाईल. त्याच्यामुळे जो दुःख देणारा व्यक्ती ना, त्याला खरं तर तुम्ही खूप मनापासून धन्यवाद दिला पाहिजे. म्हणजे मी पण त्याच्यामध्ये आहे. तर धन्यवाद दिलं पाहिजे. तर का धन्यवाद दिलं पाहिजे? की ते आपल्याला किती इझिली दोष सांगतायत, की आपल्याला की तुमच्यामध्ये हे सगळे दोष आहेत आणि याच्यातून तुम्ही बाहेर पडा म्हणून. मग हे बघा, की याच्यामध्ये की सगळ्यांना हे जे कर्म आहे आणि जी वेळ आहे आणि सगळ्यांना फळ मिळणार आहे ते समयानुसार मिळणार आहे. त्यासाठी शरीरानुसार कर्म करायला हवे आणि या शरीरावरील आसक्तीतून मुक्त व्हायला हवे. मग शरीरात मधली आसक्ती जी आहे ना, त्या आसक्तीतून जर मुक्त झालो ना आपण, ते शरीरातल्या आसक्तीतून मुक्त झालो तर आपोआप सगळं काही होऊ शकतं. कारण काय होतं, की जे वैष्णव आहेत ना, ते प्युअर वैष्णव, शुद्ध भक्त आहेत ना, हे जाणतात बघा, की जाणतात की हे मी शरीर नसून आत्मा आहे, हे ते जाणतात. आणि ते जाणणारे जे असतात ना, जसं हे उदाहरण बघा, की गौकिशोर बाबाजी महाराज यांचं सुद्धा उदाहरण बघा, की ते किती महान भगवंतांचे भक्त होते, किती महान भक्त होते आणि त्यांनी काय मनीषा केली असेल, की ते ते म्हटले, की मी ज्यावेळेस माझं शरीर ज्यावेळेस आहे ना, खाली पडेल म्हणजे मला मृत्यू येईल, त्यावेळेस मात्र माझं शरीर आहे ना, काही उपयोगाचं होणार नाही. त्यावेळेस त्याला शरीराला फरफटत आणा. ह्याचा काही उपयोग नाहीये. मग त्यावेळेस खरंचच लोकं म्हणायला लागले, ह्यांची अंतिम इच्छा आहे. तर काही लोक त्यांना ते तसं करायची कृतीमध्ये होते. पण भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर तिथे आले आणि ते काय म्हटले, की ते त्यांची नम्रता होती आणि त्यांनी नम्रतेने ते म्हटलं आणि ते म्हटले ते शरीर भावनेच्याही बाहेर आहेत, बरोबर आहे. पण आपण त्यांना उचलून घेतलं पाहिजे, त्यांना आदर दिला पाहिजे, त्यांच्या शरीराला सुद्धा आदर दिला पाहिजे आपण, असं ते म्हटले. म्हणजे बघा, की त्यांना हे शरीराविषयी काही वाटत नाहीये, की ह्या सगळ्या शरीरातून ते बाहेर पडलेले असतात सगळं. जसं की आत्ताच एक ना खूप स्नान यात्रे दिवशी सुद्धा एक घटना घडली बघा, की रूप रघुनाथ महाराज. रूप रघुनाथ महाराज सुद्धा ते इतके महान भक्त होते, की लोकनाथ महाराजांचे ते संन्यासी शिष्य होते. ते अर्जेंटिनामधले होते आणि त्यांनी वयाच्या 17व्या वर्षी स्वतः घर सोडलेलं असतं आणि वेगवेगळ्या आश्रमामध्ये ते जायला लागले. वेगवेगळ्या आश्रमामध्ये त्यांनी बऱ्याच आश्रमामध्ये गेले. नंतर ते प्रभुपादांच्या शरण आले. नंतर आल्यानंतर त्यांनी काय केलंय, की नंतर संन्यासही त्यांना प्राप्त झाला. लोकनाथ महाराजांकडून त्यांनी संन्यासही घेतला आणि ते इतके होते, महान भक्त होते बघा, की मंगल आरतीच्या आधीच ते 16 माळा जप त्यांचे व्हायचे. म्हणजे 2 वाजता उठून ते चॅन्टिंग करायचे. 2 वाजता उठून त्यांना इतके त्या नामामध्ये रुची होते, की कुणीही त्यांना ते ज्यावेळेस गेले ना, त्यावेळेस सगळे त्यांना म्हणायचे, "तेच का, तेच का ते मंगल आरतीच्या आधी जप करायचे." बघा म्हणजे ते एक हे होतं, की त्यांचं वलय होतं, की ते नाम जपावरती खूप भर द्यायचे, की नाम जप ते पहाटेच करायचे. त्यांना कधी पहा, की 1-1:30 वाजताच ते उठलेले असायचे. तेव्हाच ते आवरून तयार असायचे. जपाला सुरुवात करायची आणि कधीही कोणाला त्रास होणार नाही असं हे करायचे. कारण आहे ना, ते असे त्यांचे शिष्य सांगत होते, की त्यांचं आवरताना ते स्वतःचं उठले ना, तरी कोणाला डिस्टर्ब होणार नाही. एवढ्या सावकाश आवरून तयार असायचे ते सगळ्यांना. आणि कधी पण आहे ना, ते खूप सुंदर पेंटर पण होते. खूप छान पेंटिंग बनवायचे. पुन्हा ते एक खूप सुंदर कुक होते आणि ते असं प्रसाद बनवायचे छान. प्रसाद बनवून आहे ना सगळ्या
स्वतःच्या ह्यानी पैशांनी प्रसाद काही खरेदी वस्तू करायच्या, स्वतःच ते कुक करायच्या आणि छान-छान वस्तू बनवून आहे ना गावामध्ये जिथं ते असतील ना तिथं वाटून यायचे, बुक डिस्ट्रिब्यूट करायचे. म्हणजे त्यांची ही सततची सेवा होते आणि ज्यावेळेस त्यांचे काही शिष्यांनी त्यांना विचारलं, की तुम्ही महाराज, की तुम्ही ज्यावेळेस तुमचं शरीर सोडताल, त्यावेळेस मग तुम्हाला त्यांचं शरीर बघा की कधी सुटलं? त्यांचं शरीर स्नान यात्रे दिवशी आता जगन्नाथपुरीची जी स्नान यात्रा झाली ना, त्यावेळेस त्यांनी त्यांचं शरीर सोडलं. तर त्यावेळेस आहे ना, त्याच्या आधीच त्यांच्या शिष्यांनी विचारलं होतं, की तुमचं शरीर सोडल्यानंतर तुम्हाला काय करायचं? तुम्ही कुठे तुमची समाधी बांधायची किंवा तुम्हाला काय इच्छा आहे, की कुठे जाऊन काय करायचं? सगळ्या इच्छा त्यांना विचारल्या. त्यावेळेस त्यांनी काय म्हणावं बरं? त्यावेळेस ते म्हटले, की "मी माझं शरीर ज्यावेळी सुटेल ना, तर त्यावेळेस आहे ना, त्याला आहे ना, असं कुठेतरी नदीत द्या सोडून." म्हणजे ते असं त्याची इच्छा नव्हती, की असं छान ठिकाणी कुठेतरी धामात काही नाही शरीरात. एकदा आत्मा गेल्यानंतर या शरीराचा काही वापर होणार नाहीये. त्याला कुठेतरी नदीत सोडून द्या. आणि अशी पण माझी इच्छा आहे म्हटली, की माझा मृत्यू ना कोणत्यातरी एखाद्या जंगलात होऊ द्या. जेणेकरून माझ्या शरीराला पाहून आहे ना कुणी रडणारे नसतील, अशा ठिकाणी माझं मृत्यू होऊ द्या. अशी त्यांची म्हणजे बघा, की हे जे वैष्णव असतात ना, की शुद्ध भक्त, की ह्या शरीर भावनेतून आहे ना पूर्ण बाहेर गेलेले असतात. त्यांना काही देणं-घेणं नसतं. ते आता त्यांचा शरीराचा वापर कशासाठी करतायत, की हे शरीर आहे, त्याच्यामुळे मी नामजप करू शकतो. हे शरीर आहे, म्हणून मी भक्तांची सेवा करू शकतो. हे शरीर आहे, म्हणून मी विग्रहांची सेवा करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्याच्यामुळे त्याला असं वाटतं, की शरीर आता महत्वाचं आहे. पण ज्यावेळी या शरीरामधून आत्मा निघून जाईल ना, तेव्हा काय हो शरीराचा उपयोग आहे सांगा? काय या शरीराचा उपयोग आहे? की शरीराला मग हे जसं म्हटलं जातं ना, की एखादं बाकीच्या प्राण्यांचा तरी त्याच्या शरीराचा काहीतरी वापर केला जातो. पण मनुष्य शरीर ज्यावेळेस मरतं ना, त्यावेळेस ते सडतं, त्याचा वास येतो. त्यावेळेस काही लोकं म्हणजे आपलेच स्वजन असतात ना, ते 2 दिवस सुद्धा या शरीराला ठेवू इच्छित नसतात. लवकर जाऊ द्या, लवकर बाहेर निघू द्या. म्हणजे म्हणतात, की ह्या शरीराचा आता काय उपयोग नाही. तर बघा आत्मा गेला की तेज निघून जातं. जे दिसत असतं ना शरीर, ते तसं दिसत नाही. वेगळंच शरीर दिसायला लागतं ज्यावेळेस तो आत्मा निघून जातो. म्हणून आहे ना, की ह्या सगळ्या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहेत ना, की मला एक पण असं आठवलं, की युधिष्ठिर महाराज बघा, युधिष्ठिर महाराजांनी सुद्धा म्हणजे त्यावेळेस यक्षाने युधिष्ठिर महाराजांना प्रश्न विचारला होता. त्यावेळेस तो एक प्रश्न असा विचारला होता त्यांनी, की सगळ्यात मोठं आश्चर्य काय आहे? तर त्यांनी असं सांगितलं, की लोकं आहेत ना, मला इतकं आश्चर्य वाटतं, की सगळे बरेचसे लोकं यमलोकी जात असत. बरेचसे लोकं मरतात, बरेचसे लोकं मरतात. पण जे रडणारे असतात ना, त्यांना वाटत नाही, की आपण कधी आपला कधी मृत्यू होईल म्हणून. आपण अमरच आहे, ह्या भावामध्ये ते राहत असतात. हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. आणि मला आज चॅटिंग करताना सुद्धा मला तेच आठवत होतं, की मला असं चॅटिंग करताना आठवत होतं, की हे जे उदाहरण आहे ना, अभक्तांसाठी असेल असं मला वाटायचं. अभक्तांसाठी जे अभक्त असतात ना, त्यांना असं वाटत असेल, की मृत्यू जे शरीर आहे ते फक्त अरे गेला, गेला आपण म्हणतो जे फाल्गू वैरागी जे असतं का नाही, की ते तेवढ्यापुरतं रडायचं आणि स्मशानभूमीमध्ये बाहेर आलं की चहाच्या टपरीवरती चहा प्यायचा आणि हसायचं, खिदळायचं झालं. आमचा शोक झाला. म्हणजे हे आहे आपलं म्हणजे अभक्तांचं वास्तव्य असं मला असं वाटतं. पण मला असं वाटलं, की त्यावेळी मला असं वाटत होतं, की नाही हे आपलं स्वतःचं माझं स्वतःचं सुद्धा उदाहरण आहे. मला असं वाटलं, की मी सुद्धा चॅटिंग करताना एक आता जप करताना सुद्धा मी असं विचार करू शकत नाही, की आज माझी ही शेवटची चॅटिंग आहे. मला असं वाटत नाही जप करताना, की नाही आज आता संपला, की आजचा जप संपला, की झालं. इथून माझा मृत्यू येऊ शकतो असं मला कधीच वाटत नाही. पण असं वाटलं पाहिजे, असं मला वाटलं, की काही सांगता येत नाही ना, की आजची चॅटिंग केल्यानंतर हा आजची माळ, आत्ताची माळ केल्यानंतर परत मृत्यू येऊ शकतो ना, कशावरून नाही येऊ शकत? हा पण प्रश्न आहे ना, की कशावरून नाही येऊ शकत? येऊ शकतं ना. तर मग असं चॅटिंग व्हायला पाहिजे, की प्रत्येक माळ ही माझी माळ शेवटची प्रभुपाद म्हणायची. असं जर चॅटिंग केलं ना, तर तुम्ही खऱ्या अर्थाने चॅटिंग करतात. मग माझी ही शेवटची माळ आहे, हा विचार अजिबात डोक्यात सुद्धा येत नाही. कधीच डोक्यात येत नाही. का येत नाही? हा प्रश्न पडला होता, की का येत नाही? की आपण ह्या इतर लोकांसारखेच आहोत का? की माझा कधीच मृत्यू येणार नाहीये, ह्या भावामध्ये वावरणार आहे. असे आहोत का आपण? असं मला वाटायला लागलं, की नाही, की आपण आहे ना खरं असं चॅटिंग केलं पाहिजे, की कधीही येऊ शकतो. नाही येऊ शकत असं नाहीये ना. येऊ शकतो ना, कधी पण येऊ शकतो मृत्यू. पण आत्ताची जी चॅटिंग आहेत ना, ते माझे लास्ट चॅटिंग आहेत. असे आपण रोज जप केलं पाहिजे आणि त्यावेळी आपण आहे ना आपल्या त्या शरीर भावनेतून बाहेर पडू. त्यावेळेस आपल्याला हे क्षेत्र कळेल आणि क्षेत्रज्ञ कळतील. वेळेस आपल्याला कळतील. ज्यावेळेस आपण नामामध्ये दृढ राहू, हरिनामामध्ये दृढ राहू,
भक्तांमध्ये भक्तांच्या चरणाचा आश्रय घेऊ आपण, भक्तांच्या संघासाठी सतत आपण व्याकुळ असलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपण काय होऊ शकतो की ह्या शरीर भावनेतून हे क्षेत्रज्ञातून आपल्याला हे लक्षात येईल, आपल्याला हे जाणता येईल. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर जे काही मी बोलले असेल ते गुरु महाराज आणि नित्यानंद प्रभूंच्या कृपेचे शब्द आहेत, आणि जे काही चुकीचे शब्द माझ्याकडून गेले असतील तर ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. हरे कृष्ण. जर कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. सेटिंग चेंज करायला आहे का कोणी? हरी बोल. हा, हरी बोल माताजी. हरे कृष्ण केलं ते पण माताजी आम्ही. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. खूप दंडवत सुंदर प्रणाम. लेक्चर, अप्रतिम एक्झाम्पल दिलेत माताजी तुम्ही. आणि कसं शेवटच्या क्षणापर्यंत आपण तसं नाही करत कधी म्हटलं की ही माझी शेवटची वेळ आहे, तसं आपण कधी विचार करत नाही. पण एवढं केलं ना. व्हेरी नाईस लेक्चर माताजी. Thank you. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम माताजी. दंडवत प्रणाम माताजी. डोळे उघडणारं तुम्ही सांगितलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे शेवटचे हे आपण लक्षात ठेवत नाही. आपल्याला आहे हे तुम्ही खूप छान सांगितलं. खूप सुंदर माताजी. थँक्यू माताजी. कोणाचे काही प्रश्न असतील तर थांबायचं माताजी. हरी बोल. खूप सुंदर मार्गदर्शन माताजी. खरंच आय ओपनिंग. आणि त्यामुळे नक्कीच आमच्यामधील जपाची तीव्रता वाढेल. थँक्यू. हरे कृष्ण. हरे कृष्ण.